हॅलो नमस्कार, होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। काय नाही खिशात, हे घे, हे सुट्टे माझ्याकडे राहिले, ठेवून दे तुझ्याकडे बाळा। तू काय करतोय? राहू दे मग सर। कपड़ा मंदिर शिंगड़ा ए बाळा, नाही नाही खाणार दुसरं घेऊ आपण, चल बाहेर घेऊ इकडे। ओ ह्याचं काय करायचं पण? त्याची काय कशी त्याची काय कशी त्याची काय दीदी दादी ओ ओ कसं आहे? प्लास्टिक नाहीये। ए चिनुली, हे बघ, ए हे बघ दादा,
हे बघ इथे हे बघ हे बघ घ्यायचे बाबा ते घ्यायचे शेवटी लहान आहे का दूध प्यायला? पाणी पिण्यासाठी आहे. काय भारी आहे बघितलं. ठेव. तू इतने खाली मी काय घेतले तोंडात नको घाल. हे चूचे होय ठेव ठेव. चेक चेक कल्लामारी करून घेतोय. घरी आल्यानंतर पहिलं तर सगळं सामान भरून ठेवलं जागेवरती. आणि चिनुल्या काय जी मजा करत असतो ना डीमार्ट मध्ये, तर ती तर तुम्ही पाहिलीच आता की कसली मज्जा. बापरे, पोरगा अजिबात म्हणजे अजिबात कंट्रोलमध्ये नसतो. त्याला सगळं घ्यायचं असतं. हे घ्यायचंय, हे घ्यायचंय, हे घ्यायचं असं असतं. पण ऐकतो की म्हटलं ना त्याला की हे आपल्या गरजेचं नाही बाळा, ह्याची आपल्याला एवढी गरज नाहीये. ऐकतो मग, पण तेवढ्या पुरतं शेवटी लहान मुलं आहे त्याच्यामुळे तेवढ्या पुरता तर हट्ट होणारच ना. तर असं काहीसं ते तुम्ही पाहिलंच. त्याचबरोबर डीमार्टमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत जे आपल्याला हळदी कुंकासाठी आहेत. पण मी नाही घेतलं त्यातलं काही. मला नाही त्यातले काही पटले किंवा नाही का म्हणजे असं देण्यासाठी व्यवस्थित किंवा असं म्हणता येईल की मला माझ्या बजेटनुसार नव्हतं ते, त्याच्यामुळं मग मी काही त्यामध्ये पडले नाही. पण खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवले आता की काय 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 आहे नवीन नवीन जे हळदी कुंकासाठी वाण म्हणून आपण देऊ शकतो. तर मकर संक्रांत स्पेशल आणि त्याचबरोबर आत्ता लग्न सराईचा सीझन आहे, तर त्याच्याशी रिलेटेड आणि स्पेशल असे गिफ्ट्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या वेडिंग्सच्या रिलेटेड आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा डीमार्टमध्ये सध्या आहेत. तर अशा पण बऱ्याच गोष्टी किंवा काही गिफ्ट्स वगैरे जरी द्यायचे झाले ना तरी खूप रिझनेबल रेटमध्ये आत्ता सध्या डीमार्टमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही सुद्धा ते तुमच्या जवळच्या डीमार्टमध्ये जाऊन पाहू शकता. दुसरी महत्त्वाची आणि खूप छान अशी गोष्ट की अयोध्येमध्ये होणारे राम मंदिराचं लोकार्पण आणि त्याचबरोबर प्रभू श्रीराम यांचं प्राणप्रतिष्ठापना जी होणार आहे 22 तारखेला, तर त्याचं अक्षत निमंत्रण जे आहे ते आज आम्हाला मिळालेलं आहे. अक्षत निमंत्रण आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. हे बघा किती छान ना. हे बघा अक्षता पण आलेलं आहे आणि अक्षत निमंत्रण पण आलेलं आहे. तर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे का अक्षत निमंत्रण, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि त्याचबरोबर आज तुमची इथेच रजा घेते. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू, बाय बाय.